100% 200% बोर्डामध्ये तुमचं कोणीतरी आहे. त्याचं पहिल्यांदा शिकवणाऱ्या ऑनलाईन टीचर्स मध्ये मी एकमेव होतो, कारण अनअकॅडमी होतं त्यावेळेस आणि मला तिथं ती संधी मिळाली होती. इंग्लिश मध्ये पण आणि हिंदी मध्ये पण. सर, इतिहास आणि भूगोल या दोन विषयामध्ये अवघड विषय कोणता आहे? इतिहास आणि भूगोलामध्ये जेव्हा आपण 10वीचा विचार करतो प्रामुख्यानं, तर मुलांना भूगोल सोपा जातो. कारण त्यात आहे पाठांतर हे करतातच आणि यांना ते चित्र वगैरे चांगले दिसले की ते होऊन जातं. पण जेव्हा इतिहासाची सुरुवातीला वेळ येते त्यामधून कितीतरी गोष्टी हे होतात. जसं आपण एक ट्रिक बनवलेली होती, ते ट्रिक होती काल झिपरी शाळेत आली नाही. नमस्कार महाराष्ट्रात सर्वांचं स्वागत आहे अनअकॅडमी महाराष्ट्रामध्ये. आज आपल्या सोबत आहेत सुयोग सर, ज्यांना SSTK बॉस म्हणून ओळखलं जातं. आणि आज आपण सुयोग सरांच्या माध्यमातून सोशल सायन्सेस अर्थातच इतिहास झालं, भूगोल झालं है ना, हिस्ट्री, जिओग्राफी या प्रत्येक इंग्लिश मीडियम असो, सेम मीडियम असो किंवा मराठी मीडियम असो, तुम्ही 100 पैकी 100 गुण कसे मिळवू शकता याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आणि यावर्षी सरांनी कित्येक विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण मिळवून दिलेत. सो त्याचं रहस्य आज जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तर सुयोग सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. काही दिवसापूर्वी सर आपल्यासोबत जॉईन झाले आणि विद्यार्थ्यांचे खूप मेसेजेस येऊ लागले असं की थँक्यू सर, यावर्षी आम्ही मराठी, हिंदी आणि सोशल सायन्स मध्ये पैकीच्या पैकी गुण घेणार म्हणजे घेणारच. येस, चला सर, सगळ्यात पहिल्यांदा जर आपण विचार करायचा झाला तर यावर्षी असे शेकडो विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवलेत. सो सगळ्यात पहिल्यांदा माझा एक छोटासा प्रश्न आहे की विद्यार्थी 8वी 9वी पासून सायन्स मॅथचे बेसिक्स एकदम त्यांचे स्ट्रॉंग असतात किंवा ते स्ट्रॉंग करायचे असतात त्यांना, पण इतिहास भूगोलामध्ये सुद्धा अशा काही बेसिकची गरज असते की काही गरज नसते? असते बघा. एखाद्याला अक्षरवृत्त म्हणजे काय हेच माहिती नाही, एखाद्याला रेखावृत्त म्हणजे काय हेच माहिती नाही, तर ते सगळं बेसिक करावं लागतं. बिलकुल. जसं आपली पृथ्वी आहे, या आपल्याकडे पृथ्वीचं आहे ऍक्च्युली, बट ठीक आहे. आता ते आपली जी पृथ्वी आहे, या पृथ्वीवरती 3 वृत्त तुम्हाला माहिती आहेत, म्हणजे आहे तर भरपूर. पण मुख्यतः आपण काय करतोय, कर्कवृत्त, विषुववृत्त आणि मकरवृत्त. बिलकुल. आणि हे 23.5 अंशावर दोन्ही आहेत, कर्कवृत्त आणि मकरवृत्त. मधात जे आहे ते आहे आपलं विषुववृत्त, जे 0 अंशावर आहे. तर हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे नसतं माहिती की टोटल अक्षरवृत्त किती, टोटल रेखावृत्त किती. आता हे जस्ट जनरल नॉलेजचा पार्ट आहे. पण जेव्हा तुम्ही भूगोलात 10वीच्या येतो आपण, बिलकुल, तर थोडं जगाची माहिती असणं आवश्यक आहे. कारण आपल्याला माहित आहे दक्षिण अमेरिका खंडामध्ये ब्राझील नावाचा देश आहे आणि त्या ब्राझीलचा अभ्यास आपण करतोय. तर आपल्याला तो देश पृथ्वीवर कुठे आहे, त्या देशाचं वैशिष्ट्य कसं आहे, तिचं हवामान कसं असतं, त्याची सगळी माहिती पुस्तकात दिली आहे. पण पहिल्यांदा आपल्याला हे माहिती पाहिजे की तो देश आहे कुठं. आपल्याला 7 खंड आहेत, त्यातला कोणत्या खंडात आहे. आणि मला वाटतंय सर हा प्रश्न प्रामुख्यानं म्हणजे स्थान आणि विस्तार या टॉपिक मधून हा प्रामुख्यानं प्रश्न विचारला जातो प्रत्येक वर्षी की ब्राझीलचं स्थान आणि विस्तार. आणि बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी तिथं चुका पण करतात है ना, म्हणजे एक्झॅक्टली तिथं पूर्ण पाठ करावं लागतं. सो तुमच्यासोबत भूगोल शिकत असताना म्हणजे आम्हालाही आणि सगळ्या विद्यार्थ्यांना इतिहास भूगोल पाठ करावा लागणार आहे की तो एकदम तुम्ही शिकवत असताना मुखोद्गत होणार आहे? त्याचा विषयच नाहीये. कारण जे गोष्ट आपण पाठ करतो तिचा कॉन्सेप्ट थोडाफार आपल्याला नाही राहत लक्षात. पण जी गोष्ट आपण इमॅजिन करतो किंवा आपण असं म्हणतो की ते काहीतरी नवीन शिकायला भेटतंय, क्युरिओसिटी, त्यामधून कितीतरी गोष्टी हे होतात. जसं आपण एक ट्रिक बनवलेली होती. आता ते ट्रिक होती काल झिपरी शाळेत आली नाही. काल झिपरी शाळेत आली नाही याचा आता बऱ्याच लोकांना वाटू शकतं. समजा जर आपण इथे लिहिलं, सर आपल्याकडे पेन आहे का? येस, एक पेन घ्या. तर बऱ्याच लोकांना ह्या ट्रिक बद्दल माहिती आहे जे माझ्यापासून शिकलेले असतील. तर आपण का वरून जे आहे ते घेतोय काराकोरम. बिलकुल. अशा पद्धतीनं आपण पूर्ण पर्यंत, शाळेपर्यंत एकदम दक्षिणेकडची हिमालयाची जी सगळ्यात शेवटची रांग आहे तिचं नाव आहे शिवालिक. इथपर्यंत आपण काल झिपरी शाळेत जसं काराकोरम, लद्दाख, जास्कर, म्हणजे पूर्णपणे सरांच्या ट्रिक्स पण एवढ्यात. आणि मी बऱ्याचदा सरांचे सेशन्स पाहिले. सो या सर्व सेशन्स मधून मला एक गोष्ट तर लक्षात आली, ती म्हणजे सरांच्या असणाऱ्या ट्रिक, सरांच्या असणाऱ्या क्लृप्त्या, त्यासोबतच सरांची इमॅजिनेशन करण्यासाठीची असलेली पॉवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरांचा कॉन्टेंट. भाई एकदम एकदम खतरनाक पीपीटीज बनवतात. त्यासोबतच मी काही सरांचे व्हिडिओज बनवले ज्या व्हिडिओजमध्ये AI इनेबल्ड व्हिडिओज आहेत, AI च्या मदतीने व्हिडिओज बनवले
बनवलेले आहेत. आणि याचा फायदा नक्कीच त्यांना यावर्षी होणार. बिलकुल. क्षेत्रभेटचा टॉपिक तुमचा मॅप अॅनिमेशनने आपण घेऊया. येस, है ना. सो पोरांनो, एकदम म्हणजे इतिहास आणि भूगोल हा जो विषय आहे, सो सुयोग सर आता अनअकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. सो तुम्हाला पाठ करायची तर गरज लागणारच नाहीये, पण तुम्हाला एकदम 100 पैकी 100 घेण्याची गॅरंटी सुद्धा आता भेटणार आहे. इट्स टोटली अबाउट ट्रस्ट. बिलकुल. जेवढा ते ट्रस्ट देतील तेवढा ते ऑथेंटिसिटी वाटणारच. ऑब्व्हियसली तो ट्रस्ट क्रिएटच होऊन जाणार जेव्हा आपला सगळ्यांचा कॉन्टेंट दिसेल, आपल्या पूर्ण टीमचा, है ना. अँड येस, दॅट्स, बोला सर. सो मी एक गोष्ट सांगेल सर, की आता सायन्स पण एकदम परफेक्ट आणि स्ट्रॉंग आहे. येस. मॅथमॅटिक्स पण परफेक्ट आणि स्ट्रॉंग आहे. बिलकुल. आणि लँग्वेज आणि SST पण परफेक्ट स्ट्रॉंग झाले. सो मला वाटतं की आता महाराष्ट्रातील सगळ्यात जबरदस्त टीम ही अनअकॅडमी महाराष्ट्राची टीम आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा हे चॅनल जे आहे ना, ते या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सगळ्या क्लास 10च्या मित्रांना शेअर नक्की करा. येस सर, आपण दुसऱ्या प्रश्नाकडे येऊयात. सर, इतिहास आणि भूगोल या दोन विषयामध्ये अवघड विषय कोणता आहे? इतिहास आणि भूगोलामध्ये जेव्हा आपण 10वीचा विचार करतो प्रामुख्यानं, तर मुलांना भूगोल सोपा जातो. येस. कारण ते आता हे पाठांतर हे करतातच आणि यांना ते चित्र वगैरे चांगले दिसले की ते होऊन जातं. येस. पण जेव्हा इतिहासाची सुरुवातीला वेळ येते, त्या बरेचसे विद्यार्थी इथं थोडेफार टेन्शन मध्ये येतात. हे काय युरोपीय परंपरा, हे भारतीय परंपरा. येस. कारण इतिहासाचं बेसिक जे आहे ना, ते शाळेमध्ये जेव्हा व्हायचं त्या बऱ्याच लोकांचं लक्ष नसतं, स्टुडंट्सचं. बिलकुल. त्यामुळं यावेळेस थोडं बेसिक्स आपण चांगलं घेऊ. युरोपात असं काय घडलं त्या इतिहास लेखनात, किंवा भारतीय परंपरा काय होती, किंवा आपला ऐतिहासिक वारसा काय आहे, त्यात मग विविध नाटकं. असं आपल्याला महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे बिलकुल की ज्यामध्ये पोवाडे, त्यानंतर भजन, 2 प्रकारचे भजन आहेत. ओके, त्यात ते आमच्याकडचं विदर्भातलं जे हे भजन आहे खंजरी भजन. येस, मराठवाड्यातलं वेगळं आहे. येस, त्यातही आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्याचं इन्व्हेन्शन केलेलं ऍक्च्युली. तर ह्या भजनांबद्दल त्यांना माहिती पाहिजे. त्यानंतर आपल्याला याच्यात आपण म्हणू शकतो बखर नावाचा एक प्रकार आहे. बकरीवर 100% पेपरमध्ये प्रश्न असतो. बखर काय आहे, काय असते, हे सगळं आपण एक स्टेप बाय स्टेप सगळं समजून घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथून पुढे नाही का, तुम्हाला इतिहास आणि भूगोल सर अशा पद्धतीने शिकवणार आहेत ना, ज्याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन खूप असणार आहे. आणि व्हिज्युअलायझेशनच्या मदतीने तुम्हाला असं वाटेल की तुम्ही लेक्चर नाही पाहत. सर, महाराष्ट्रामध्ये काय व्हायला लागलंय माहितीये का, महाराष्ट्रामध्ये टीचर इतिहास भूगोल शिकवायला लागला, बरोबर आहे, पण तोच जो स्कूलमध्ये शिकवत होता का, तोच रटाळवाणं शिकवू लागला. बरोबर आहे. सो आपल्याला ते रटाळवाणं शिकवणं आता बंद करायचंय. मला सांगा, तुम्ही जर आता 10वीत असले असते या काळामध्ये, बिलकुल तुम्ही ते नॉर्मल लेक्चर पाहिले असते का? बिलकुल नाही सर. एक्झॅक्टली. आणि त्याच्यामुळं तो व्हिज्युअलायझेशनचा जो काही इफेक्ट आहे ना, तो इफेक्ट आता तुम्हाला या लेक्चर्स मध्ये भेटणार आहे. सर, सगळ्यात महत्वाचं, आता आपली लर्निंग कॉन्सेप्ट क्लिअर होणार आहे, कॉन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. पण एक अशी वेळ येते की प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की आता मला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहिजेत, बरोबर आहे. दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट. सो त्याच्यासाठी तुमची काय प्लॅनिंग असणार आहे? IMP क्वेश्चन्स. येस. IMP क्वेश्चन जवळपास आता मी 7 वर्षांपासून आहे याच्यामध्ये. येस. जेव्हा नवीन सिलेबस आला, त्याचं पहिल्यांदा शिकवणाऱ्या ऑनलाईन टीचर्स मध्ये मी एकमेव होतो, कारण अनअकॅडमी होतं त्यावेळेस आणि मला तिथं ती संधी मिळाली होती. येस. इंग्लिशमध्ये पण आणि हिंदीमध्ये पण. येस. सो दोन्ही यांचे जे क्वेश्चन्स आहेत, जसं आता अगर हम बात करें हमारे इंग्लिश मीडियम बच्चों की, तो उनको एक बहुत ही इम्पोर्टंट एक चैप्टर है जिसका नाम है अप्लाइड हिस्ट्री. तो समजायला बऱ्याच लोकांना कठीण जातो. बिलकुल. तर त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत. काही क्वेश्चन तर मुखोद्गत आहेत आपल्या. आर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचा पहिला अध्यक्ष कोण होता? अलेक्झांडर कॅनिंग. डायरेक्ट पेपरमध्ये प्रश्न आजच्या असे उतरतात. आणि हे प्रश्न तुमच्या समोर वारंवार आम्ही बिंबवत जाऊ. तर जेव्हा एक्झाम मध्ये या गोष्टी येतील, यू विल बी लाईक, ये तो हमें सरने बस मुरमुरे फुटाने जसे खाल्ले तसं शिकवलेलं होतं. बिलकुल आहे ना. सर, सगळ्यात मोठा प्रश्न असतो मराठी आणि सेमी मीडियम विद्यार्थ्यांचा, कारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वेळेला है ना, शाळेमध्येही दुर्लक्षित केलं जातं आणि ऑनलाईन शिक्षणामध्येही दुर्लक्षित केलं जातं, बरोबर आहे. आणि कोचिंगमध्ये तर मराठी वगैरे शिकवलं जात नाही. सो काय आपण या वर्षी या चॅनलवर मराठी आणि सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी इतिहास आणि भूगोल हे दोन्ही कन्सेप्ट पूर्णपणे वेगळे शिकवणार आहोत का? इतिहास आणि भूगोल येस, याच्या बाबतीत आपण आधीच तसं ठरवलेलं आहे की आपण फक्त इतिहासच नाही, तर इतिहासात अजून एक भाग आहे म्हणजे आपला राज्यशास्त्र. येस, त्यालाही घेणार आहोत. बिलकुल. आणि भूगोलामध्ये एक थोडा त्यांनी नाव नाही दिलंय, पण अर्थशास्त्राचा भाग आहे. अच्छा. शेवटच्या 2-3 चॅप्टर वाहतूक दळणवळण मध्ये आपल्याला तर जाणवतं ते. हो हो.
तर 4ही आहेत, म्हणजे हे Yes. इतिहास आणि भूगोल. भूगोल म्हणजे हे 1-2 नाही आहेत, हा. हे 4 आहेत. 4 विषय आहेत total. इकडे पण इंग्लिश मध्ये आपण आलो तर इथं पण 4 आहेत. येस. तर ह्या विषयांना फक्त आपण एक पुस्तक म्हणून घेतोय, हम्म. पण हे सगळेच विषय तुम्हाला इथं शिकवले जातील. आणि सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट म्हणजे मराठी मीडियम सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी सिरीज सुरू असणार आहे आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी सिरीज सुरू असणार आहे. ठीक आहे सर, आता आपण शेवटी येऊयात. सगळ्यात महत्वाचं की आपला अभ्यास होईल, लर्निंग होईल, इम्पॉर्टंट क्वेश्चन भेटतील, पण पोरांनी आत्तापासूनच है ना टेस्ट सिरीज किंवा प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करणं याच्यावर आत्तापासूनच जर भर दिला लिखाणावर, ओके. तर त्याचा फायदा होऊ शकतो की शेवटीच भर देणं गरजेचं आहे? हे जे क्वेश्चन पेपर असतात, पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, आता तुमच्या परीक्षा होतील, युनिट टेस्ट किंवा टेस्ट सिरीजच्या परीक्षा देतात. बिलकुल. त्यांनी एक काम करायचं की ह्या सगळ्याच्या सगळ्या टेस्ट पेपर कलेक्ट करून ठेवायचे. Yes. पूर्णच्या पूर्ण टेस्ट पेपर तुमच्याकडे असले पाहिजे. बिलकुल. जेव्हा तुम्ही शेवटच्या टप्प्यात याल त्यावेळेस हे सगळे टेस्ट पेपर फक्त तुम्हाला त्या शेवटच्या महिन्यात सोडवायचे. येस. लिहायचंय, लिहिण्याची जेवढी प्रॅक्टिस होईल यांची बिलकुल. तेवढ्या जास्त ते तिथे इम्प्रेशन पडेल येस. आणि त्या इम्प्रेशन मध्ये चुका होणार नाही. आपण टेस्ट सिरीज सुरू करणार बिलकुल, अनअकॅडमीची पण. येस. आणि अनअकॅडमी ती- महाराष्ट्राकडून टेस्ट सिरीज असणार. एक्झॅक्टली. ती तुम्ही म्हणजे तिचे वेगवेगळे स्वरूप असणार. तुम्ही ते ऑफलाईन देऊ शकाल, Online ऑनलाईन देऊ देऊ शकाल, है ना, वेगवेगळ्या गोष्टी असणार आहेत. त्यानंतर तुम्हाला कळणारच आहेत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे खूप खूप एकदर फ्री किंवा खूप कमी पैशामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. बरोबर. याच्यानंतर जर सर आपण विचार केला तर जसं की मराठी, हिंदी, इंग्रजी या विषयांमध्ये गणित झालं, पेपर प्रेझेंटेशन खूप महत्वाचं राईट. असते. सोशल सायन्स मध्ये पेपर प्रेझेंटेशन महत्वाचं आहे का? येस, इथे सगळ्यात जास्त पेपर प्रेझेंटेशन महत्वाचं आहे आणि इथं हँडरायटिंग पण सुटसुटीत पाहिजे. Yes. तुझं सुंदर असलं नसलं चालेल, पण त्यात खोडतोड नाही पाहिजे. Yes. त्यामध्ये मधात लाईन नाही, एक व्यवस्थित त्यांनी रकाना त्याचा केला असलेला पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी क्वेश्चन नंबर कोणता आहे, कोणता प्रश्न तुम्ही सोडवताय, त्याचं उत्तराची लेंथ किती असली पाहिजे ते आम्ही तुम्हाला सांगणारच. येस. पण कोणत्या गोष्टी हायलाईट केल्या पाहिजे हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. आता ज्यांना लास्ट इयर त्यांनी ऑब्झर्व केलं त्यांनी हिस्ट्रीमध्ये, जॉग्राफीमध्ये डायरेक्ट 100 आउट ऑफ 100 घेतले. अरे बापरे. त्यांचा मी एक इंटरव्ह्यू पण घेतलेला आहे, ते Yes. आहेत त्यांचे नंबर आपल्याकडे. ओके. त्यांना जर त्यांचं गायडन्स लागलं तर आम्ही नक्की त्यांना इथे बोलवू आणि नक्कीच त्यांच्यासोबत येस, आपण येस, है ना, तुम्हाला टॉपर्सचं पण गायडन्स भेटणार आहे. सर, अशा 2 गोष्टी किंवा अशा 2 गोष्टी काय आहेत की ज्या 2 गोष्टींचा आपण जर अभ्यास केला किंवा 2 गोष्टी जर आपण राबवल्या तर आपण इतिहास भूगोलमध्ये सुद्धा 100 पैकी 100 गुण मिळवू शकतो? येस, तर एक्झॅक्टली एकच गोष्ट आहे, वारंवार लेक्चर्स करायचे. समजा एखादं लेक्चर झालंही असेल केलेलं, Yes. असं नाही समजायचं की माझं ते झालेलं आहे. यू शुड वॉच इट अगेन. जेवढं जास्त तुम्ही पुन्हा पुन्हा ते पाहाल, Yes. जसं प्लस क्लासमध्ये होईल किंवा स्पेशल क्लासमध्ये होईल, तर त्या तिथं प्लसमध्ये थोडंफार आपण जास्त एक माइंड मॅप वाला सेक्शन देणार आहोत. बिलकुल. आणि माइंड मॅप मध्ये काय अशी पूर्ण पीपीटी अक्षरांची नाही राहणार, त्याच्यामध्ये रोड मॅप दिला जाईल पूर्ण चॅप्टरचा आणि ते फक्त तेवढंच शिकवलं जाईल. हो. आणि त्यात की पॉइंट्सवर हायलाइट केलं जाईल, ज्यामध्ये मी स्वतः तिथं क्वेश्चनचं आन्सर लिहून दाखवणार की याचं आन्सर असं लिहिलं पाहिजे. एक्झॅक्टली त्या गोष्टी यांना पण व्हिज्युअलाइज होतील आणि पेपरमध्ये जेव्हा हे लिहितील त्यांना तो कॉन्फिडन्स भेटेल. येस. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे असते आपण मेन ठेवतो की जास्तीत जास्त इथे काय होतात, एमसीक्यू सॉल्व्ह केले जातात पोरांकडून. येस. आणि त्याचा फायदा आता तुम्हाला होईल. आणि त्याच्यात टेक्नॉलॉजीचा यूज होईल की एक्सपेक्टेड आपण एक असं सॉफ्टवेअर केलेलं आहे आता सध्या, तुम्ही सांगितलं मला, बिलकुल, की त्या सॉफ्टवेअरमध्ये आम्ही सगळे क्वेश्चन पेपर्स टाकणार इथून 10 वर्षापूर्वीचे आणि पुढचा पेपर कसा एक्सपेक्टेड असेल तो आम्हाला ती टेक्नॉलॉजी देणार आहे. बिलकुल, ती तुम्हाला यावर्षी भेटेल. म्हणजे आम्ही जी टेक्नॉलॉजी पेपर लीक सेशन मध्ये वापरतो है ना, पेपर लीक सेशन मध्ये कुठे बोर्डामध्ये आपला हे नाहीये जिथून आपण पेपर आणतो, असं काही नाहीये. आपण जो पेपर लीक सेशन घेतो किंवा पेपर लीक सेशन मध्ये क्वेश्चन देतो ते आमच्या एक्सपिरियन्स बेसिसवर असतात. आणि यावर्षी सर सर्वाधिक जास्त म्हणजे तुम्ही तर नव्हते यावर्षी, त्याच्यामुळे इतिहास आणि भूगोल मला घ्यावं लागलं होतं. सर यावर्षी जेव्हा मी इतिहास आणि भूगोल घेतलं सर, आमचा जवळपास 96% पेपर उतरला होता. वाव. आणि हा जो पेपर उतरला तो सगळ्यात महत्वाचा. ज्यावेळेला आमच्याकडे मुलांचे मेसेजेस आले सर, त्यावेळेला मुलं म्हटले की सर 100% 200% बोर्डामध्ये तुमचं कोणीतरी आहे. पण असं काही नाही है ना, असं काही नसतं. सरांना माहिती, सरांचाही 100% पेपर उतरतो प्रत्येक वर्षी. पण लक्षात ठेवा, हे आमच्या एक्सपिरियन्स, हे आमच्या अनालिसिस आणि हे आमच्या क्रिटिकल थिंकिंग मधून पुढे आलेलं असतं. त्याच्यासाठी खूप मोठा अभ्यास केलेला असतो आणि हाच अभ्यास आम्ही आता तुमच्याकडून करून घेणार आहोत. येस सर, ते शेवटी फक्त एवढंच सांगेल, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असेल तर तो पण तुम्ही सहयोग सरांना विचारू शकता.
शकता, कमेंट करू शकता. बाकी येस, कसं वाटतंय सर सुयोग सर? एकदम भारी आणि मजा येणार आहे यावर्षी. सगळ्या सोर्सेस आहेत, सगळ्या गोष्टी आपण शिकलेलो Yes. आहे. हाय क्वालिटी पीपीटीज, Yes. प्रो लेवल. आम्ही Yes. सबस्क्रिप्शन पण प्रो लेवलचे सॉफ्टवेअर युज करतो त्या बनवायसाठी. बिलकुल बिलकुल. सो ते सगळं तुम्हाला मिळेल अँड दॅट इज अवर इन्वेस्टमेंट विच Yes. यू विल गेट इन फ्री. यस, चलो तो लेट्स क्रैक अन अकेडमी. मिलते हैं अगले सेशन के अंदर. तब तक के लिए बाय बाय, टेक केयर, गॉड ब्लेस यू. थैंक यू सो मच, ऑल द बेस्ट.